ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये पेन ड्राईव्ह मधील सत्याने प्रिया तन्वी नसल्याचा भयानक खुलासा होणार आहे. म्हणजे आता पेन ड्राईव्ह मध्ये 3 सत्य कैद आहेत. या 3 सत्यामुळे आता मधुभाऊंची केस, प्रियाचा खोटारडेपणा आणि महिपतीचं 21 वर्षापूर्वीचं कारस्थान या 3 गोष्टींचा उलगडा होत साक्षीने फसवल्याचा चैतन्याला आता मात्र चांगला धक्का बसणार असतो. तर आपल्याला प्रियाने फसवल्याचा रविराजांना धक्का बसणार असतो आणि या सगळ्यामध्ये बाजी मारत अर्जुनने 3 पुरावे सादर करत खूप मोठं सत्य उलगडलेलं असतं. या सत्यामुळे आता मात्र मालिकेमध्ये एका वेगळ्याच टर्निंग पॉइंटची सुरुवात झालेली असते. पेन ड्राईव्ह मध्ये असलेल्या फोटोमध्ये आता अर्जुनला सुद्धा माहीत नसतं या पेन ड्राईव्ह मध्ये असलेले व्हिडिओ म्हणजे ज्या वेळेला ती गाठोडी जमा करण्यात आली तेव्हाचा पण एक व्हिडिओ असतो आणि त्याचबरोबर आता इकडे मधुभाऊंच्या केस संदर्भातला एक व्हिडिओ आणि साक्षीच्या खोटारडेपणाचा एक व्हिडिओ असे 3 व्हिडिओ पेन ड्राईव्ह मध्ये एकाच वेळेला एकापाठोपाठ एक कोर्टामध्ये प्ले केले जाणार आहेत. आता इकडे कोर्टामध्ये अर्जुनने अचानकपणे हिअरिंगची डेट दुसऱ्या दिवशीची घेतल्यामुळे अजूनही तेवढी तयारी न झाल्यामुळे थोडी साक्षी गडबडलेली असते. परंतु रविराजांवरती कॉन्फिडंट असतो, तिला विश्वास असतो की रविराज तो व्हिडिओ बघून त्यांचा तो विश्वास बसलेला आहे म्हणजे ते आपल्याला कोर्टात डिफेंड करतील आणि होतं पण तसंच. पण साक्षीला माहीत नसतं की इतक्या अर्जंट कोर्टाची तारीख घेतलेल्या अर्जुनकडे काहीतरी पुरावा असल्याशिवाय तो ही कोर्टाची तारीख घेणारच नाही ना. त्यामुळे आता सगळे गाफील असतात. रविराज आता इकडे शिवानीला बोलवून शिवानीचं सत्य समोर आणतात. पण त्याच वेळेला कोर्टासमोर मात्र आता अर्जुन सांगतो या सगळ्याच्या पलीकडे जाऊन ज्या वेळेला मी ह्याची हिअरिंगची डेट आता उद्याची घेतली म्हणजे आज मागून घेतली एका दिवसामध्ये, तर त्यामध्ये माझ्याकडे काहीतरी पुरावे असतील ना, तर मला असं वाटतं या सगळ्यामध्ये माझे पुरावे सादर करण्याची मला परवानगी मिळावी आणि त्यानंतर मग रविराज किल्लेदार यांनी त्यांचं मत मांडावं. रविराज म्हणतात मला काही घाईच नाही आहे, कारण 1 दिवसाची तारीख यांनी मागून घेतले म्हणजे त्यांना सगळं त्यांचे पुरावे मांडण्याचा अधिकार आहे. पण त्यानंतर मात्र मी बोलणार आहे, त्यांनी केलेल्या आरोपाला डिफेंड करणं हे माझं काम आहे. मग आता इकडे रविराज अर्जुनला बोलण्यासाठी देतात. आता प्रिया विचार करते याच्याकडे नक्की काय आहे. प्रियाला काहीच कळत नसतं. तोपर्यंत अर्जुन आता कोर्टासमोर येतो. अर्जुन सांगतो या कोर्टामध्ये आत्तापर्यंत तन्वी किल्लेदार उर्फ प्रिया मधुकर, साक्षी शिकरे यांची साक्ष घेण्यात आलेली आहे. त्याचबरोबर सायली मधुकर म्हणजे आता सायली सुभेदार यांची पण साक्ष घेण्यात आली. पण या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आरोपी आहे त्याची आत्तापर्यंत कोर्टामध्ये साक्ष घेण्यात आली नाही आणि तो आरोपी आहे आता इकडे महिपती शिकरे. महिपती शिकरे म्हटल्यावरती इकडे आता रविराज ऑब्जेक्शन घेतात आणि म्हणतात महिपती शिकरे यांचा या केसशी काही संदर्भ नाही आहे. आरोप आहे त्यांची मुलगी साक्षी शिकरेवरती. त्याचप्रमाणे विटनेस म्हणून तन्वी किल्लेदार ही साक्ष देते आहे आणि सायली सुभेदार या मात्र या सगळ्यामध्ये एक तटस्थ व्यक्ती म्हणून साक्षीदार होत्या. तर आता महिपती शिकरे यांची साक्ष घेण्याचं काम काय. अर्जुन म्हणतो माझे वकील विसरलेले आहेत की साक्ष देण्यासाठी कोणताही संबंध असो किंवा नसो साक्ष आपण कोणाचीही काढू शकतो. मी साक्षी शिकरे यांचे वडील म्हणून त्यांना बोलवतोय आणि एक साक्षीदार म्हणून पण बोलवतोय. आता महिपतीला कळत नाही अचानकपणे गाडी आपल्याकडे कशी काय वळली, म्हणजे ही गाडी आपल्याकडे वळण्याचं काम तरी काय, नक्की काय घडलंय हे आता महिपतीला काहीच माहीत नसतं. मग महिपती आता विटनेस बॉक्समध्ये येतो. विटनेस बॉक्समध्ये महिपती आल्यावरती अर्जुन त्याला म्हणतो माझ्याकडे असा काही पुरावा आहे की ज्यामुळे महिपती शिकरे यांनी आश्रमाची जागा बळकवण्यासाठी खूप मोठा डाव रचलाय हे मी सत्य सिद्ध करू शकतो. यावरती महिपती म्हणतो मी काही केलेलं नाहीये, मी फक्त लिलावामध्ये ती जागा सिल्वर स्टोन या नावाने खरेदी केली, या नावाची कंपनी काढली, बाकी याच्यामध्ये माझा काही हात नाही कारण ती जागा मी नॉर्मलपणे मागण्यासाठी गेलो होतो. मग अर्जुन कोर्टामध्ये तो व्हिडिओ प्ले करतो जनता चाळीमधला पहिला व्हिडिओ. म्हणजे एकूण 3 पुरावे सादर करायचे असतात. सगळ्यात पहिले पुरावा आणला जातो तो म्हणजे जनता चाळीमधलं लोकांचे व्हिडिओ. जनता चाळीमधील लोकांनी आता मात्र आपली
सगळ्यांनी आपली माहिती सांगितलेली असते की महिपती शिकरे यांना जनता चाळ हवी आहे, म्हणून जनता चाळीमध्ये येऊन त्यांनी त्यांचे गुंड पाठवले आणि ही जागा खाली करण्यासाठी सांगितली. आमची लाईट, आमचं पाणी कापलं आणि आमच्यावरती जबरदस्ती केली. मारलेल्या लोकांचे व्हिडिओ. त्याचप्रमाणे आता मात्र महिपती हे सगळं नाकारणार हे अर्जुनला माहिती असतं. महिपती म्हणतो, हे असलं तरी याच्यामध्ये हे काही सिद्ध होत नाहीये की मीच सगळं केलंय. त्या लोकांनी माझं नाव घेतलं, त्यांना तुम्ही पैसे दिले असतील माझं नाव घ्यायला, असं म्हणत महिपती आपली बाजू सिद्ध करत असतो. अर्जुन म्हणतो, मला वाटलंच होतं तुम्ही हे सगळं कराल, पण या सगळ्याचा सुद्धा माझ्याकडे एक पुरावा आहे. या पुराव्यामध्ये मी तुम्हाला एक गोष्ट सांगू शकतो की एका बाईने बनवलेला व्हिडिओ आहे. म्हणजे त्या बाईने तुम्ही ज्या वेळेला धमकी द्यायला आलात तेव्हा तिचा मुलगा खेळत होता, त्याने व्हिडिओ बनवलाय. त्या व्हिडिओमध्ये सपशेलपणे तुम्ही दिसताय. हा आता दुसरा व्हिडिओ, असं म्हणत अर्जुन दुसरा व्हिडिओ सादर करायला सांगतो. तर त्याच्यामध्ये चक्क महिपती हातामध्ये काठ्या लाठ्या घेऊन आपल्या माणसांसोबत जेव्हा आधी धमकी द्यायला गेलेला असतो, जेव्हा त्याला बघून प्रतिमा पळालेली असते, तेव्हाचा व्हिडिओ दाखवलेला जातो. आता मात्र इकडे अर्जुन तो व्हिडिओ दाखवतो, पण या व्हिडिओमध्ये बॅक साईडने पळून जाणारी प्रतिमा सुद्धा दिसत असते, जे त्यावेळेला कुणाच्याही लक्षात येत नाही. हा एक पुरावा त्याच्यात तिसरा असतो, पण तो अगदी हिडन पुरावा असतो, कुणालाही तो दिसत नसतो. आता दुसऱ्या पुराव्यामुळे महिपतीचं तोंड बंद होतं. अर्जुन म्हणतो, हीच पॉलिसी वापरून त्यांनी आश्रमामध्ये मधुभाऊंना धमकवण्यासाठी वापरली. मधुभाऊंना धमकी दिली की तुमचा आश्रम खाली करा, नाहीतर तुमच्या लहान सहान पोरांना सुद्धा आम्ही रस्त्यावरती आणू आणि त्यांना कायमचं वरती पाठवू. मधुभाऊंनी नकार दिला. मग यांनी विलासला तिकडे पाठवलं. विलास हा त्यांचाच माणूस होता आणि त्यानंतर आश्रमाचे कागदपत्र शोधण्यासाठी साक्षी आणि विलास त्या रात्री गेले होते. तेव्हाच मधुभाऊ बाहेरून परत आले आणि हे सगळं घडलं. असं म्हटल्यावरती महिपती म्हणतो, हे खोटं आहे. अर्जुन म्हणतो, माझं अजून बोलणं पूर्ण झालं नाही. या सगळ्याला माझ्याकडे एक पुरावा आहे, कारण ज्या वेळेला आम्ही आश्रमातील गाठोडी एकत्र केली होती ती गाठोड्यांचा व्हिडिओ आहे. असं म्हणत अर्जुन तिसरा व्हिडिओ लावतो. तिसऱ्या व्हिडिओमध्ये आता मात्र ज्या वेळेला महिपतीने धमकी दिलेली असते तेव्हा मुलांनी लिहिलेली पत्र सुद्धा असतात की आम्हाला एका काकांनी धमकी दिली, आम्हाला मारण्याची धमकी दिली, मधुभाऊ खूप अस्वस्थ आहेत, असं म्हणत अर्जुन गाठोड्यांचा व्हिडिओ दाखवतो आणि त्या व्हिडिओमध्ये लहानपणीच्या प्रियाचे फोटो सुद्धा असतात. आता मात्र कोर्टासमोर एक एक करत पुरावे सादर होतात. रविराजांच्या समोर प्रियाचा हा असा फोटो आल्यावरती खूप मोठा उलगडा होतो आणि हा फोटो तर तन्वीचा नाही हे रविराजांना समजतं. एका पाठोपाठ एक 3 व्हिडिओ कोर्टासमोर सादर करत एकतर मधुभाऊंची केस क्लिअर होत साक्षी यामध्ये दोषी आहे हे चैतन्य समोर पण येतं, मधुभाऊ निर्दोष आहेत हे सुद्धा आता अर्जुनने पटवण्याचा प्रयत्न केलेला असतो. महिपती गुंड आहे, त्यांनी आधी सुद्धा आश्रमात हेच केलं हे सुद्धा पटवलेलं असतं. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तो असलेला प्रियाचा फोटो जो तन्वीचा नसतो. आता हे त्यावेळेला रविराजांच्या लक्षात येतं. या सगळ्या गोष्टींमुळे आता मात्र मालिका या एका हिअरिंगमुळे एका वेगळ्याच वळणावरती जाताना आपल्याला दिसणार आहे. या सगळ्यातून हा प्रियाचा फोटो नाही हे रविराजांनी ओळखलेलं असलं तरी सुद्धा रविराज आता पुन्हा एकदा नागराज आणि प्रिया यांच्या बोलण्यात येऊन हा पुरावा सोडणार का की आपल्या मतावरती ठाम राहणार हे मात्र पाहणं रंजक ठरणार.